आत्तापर्यंत हवा प्रदूषण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर देशाची राजधानी दिल्ली यायची. पण आता तर आपली मुंबईसुद्धा या पंक्तीमध्ये येऊन बसली आहे. मुंबईच्या हवेचा दर्जा मागच्या काही वर्षापासून सतत खालावत आहे. मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातील अनेक मेट्रो सिटीमध्ये हेच अनुभवायला मिळत आहे. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार मुंबईचा सध्याचा प्रदूषणाचा आकडा 127 एवढा आहे. त्यामुळे आता दिल्लीसारखं प्रदूषण महाराष्ट्रातही होतंय का ही चिंता सर्वांनाच वाटत आहे. त्यामुळे अनेक आजारही वाढत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. दिल्लीपेक्षा मुंबई पुण्याचं हवेचं प्रदूषण कसं वाढलं? प्रदूषणामुळे कोणकोणत्या आजारांना सामोरं जावं लागत आहे? प्रदूषणाचे प्रमाण कसं मोजलं जातं? प्रदूषण कमी कसं केलं जाऊ शकतं? ह्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहत आहात दीपक काशीद ब्लॉग. दिवसेंदिवस मुंबई आणि पुण्याच्या प्रदूषणात सतत वाढ होते. त्यामुळे AQI पण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईच्या प्रदूषणाचा आकडा 127 AQI एवढा आहे, तर पुण्याचा 178 आणि दिल्लीचा 110 AQI एवढा आहे. AQI सतत वाढतोय, त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की AQI म्हणजे काय? तर सुरुवातीला हे AQI काय असतं हे समजून घेऊयात. AQI म्हणजे ज्या माध्यमातून हवेची गुणवत्ता तपासली जाते ते यंत्र. मुळात प्रदूषण मोजण्यासाठी AQI नावाचं एक विशिष्ट एकक असतं. AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. हा AQI जितका कमी असतो तितकं त्या शहरातील वातावरण चांगलं असतं. आकडेवारीत सांगायचं झालं तर पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला की या दिवसांमध्ये मुंबई आणि पुणे शहरातील दूषित हवेचं प्रमाण दिल्लीपेक्षाही वाढतं. पाठीमागच्या 4 वर्षाचा विचार केला तर मुंबई आणि पुणे शहर हे भारतातील सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीत आलेली शहर आहेत. या वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस आजारी पडण्याचं प्रमाणही वाढत आहे. पुणे आणि मुंबईमधील नागरिकांचा या प्रदूषणामुळे दमा, कर्करोग, बेशुद्ध पडणं, घसा खवखवणं आणि डोळ्यातून पाणी येणं या आजारांना सामोरं जावं लागत आहे. मुंबई आणि पुण्याच्या वर्षानुवर्ष विषारी बनत असलेल्या हवेनं अनेक जण आजारी तर पडत आहेत. मागच्या 2 वर्षात मुंबईत हवा प्रदूषणामुळे जवळपास 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हवा प्रदूषणामुळे लोकांचा जीवच नाही तर ग्रीनपीस या आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक संस्थेच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार हवा प्रदूषणामुळे आर्थिक फटकाही बसतोय. आता मुद्दा येतो तो म्हणजे महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांची हवा प्रदूषित होण्याची कारणं नेमकी काय आहेत? त्यातील पहिलं कारण म्हणजे नैसर्गिक वातावरणात होणारा बदल. मागच्या 4 वर्षापासून वातावरणातला बदल हे प्रदूषण वाढण्यास मुख्य कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वातावरणातील वाऱ्यामध्ये होणारा नेहमीचा बदल हाच या वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरतोय. नेहमीप्रमाणे हिवाळ्यात थंड वारे वाहायला सुरुवात होते, पण मागच्या काही वर्षात एल निनोमुळं हे वारे वाहण्यास अडथळे येत आहेत. म्हणजे ते वारे मंद गतीने वाहत आहेत. मुंबईतील हे वारे जमिनीकडून समुद्राकडे आणि समुद्राकडून जमिनीकडे असा फेरा आधी 3-4 दिवसात पूर्ण करायचे, पण आता तो वेळ कधी आठवडाभर तर कधी तब्बल 10 दिवसांचा लागतोय. त्यामुळे होतंय असं की शहरातील दूषित हवा ही शहराच्या वरच बराच काळ फिरत राहते. त्यामुळे या AQI मध्ये वाढ होते. त्यामुळे धुळीचे कण मुंबई आणि परिसरातच अधिक प्रमाणात राहत आहेत, जे की सर्वदूर जायला हवे होते. शिवाय समुद्रात गेल्या काही वर्षांपासून थंडीच्या दिवसात हवेचे प्रमाण कमी आणि तापमान अधिक वाढत आहे. त्यामुळे प्रदूषित घटक सहजपणे मिसळून जात नाहीत. त्याचा परिणाम हवा प्रदूषणावर होत आहे. पुणे आणि मुंबई शहरात महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील वेगवेगळ्या राज्यातील लोक या ठिकाणी कामासाठी येत असतात. नोकरीसाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येबरोबर वाहनांची संख्या सुद्धा वाढत आहे. या 2 मोठ्या शहरातील वाहनांव्यतिरिक्त इतर शहरातील ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. या वाहनांमधून निघणारा धूर हे हवेत पसरल्याने प्रदूषणाची टक्केवारी वाढत आहे. मागच्या काही वर्षात जर आपण बघितलं तर या 2 शहरात अनेक मोठे-मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. त्यामुळे प्रदूषणाच्या आकडेवारीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे. त्यात पहिल्यांदा मुंबईचा विचार केला तर मुंबई महापालिकेच्या प्रदूषण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवी मुंबईत प्रदूषणाचं प्रमाण अधिक आहे. कारण त्या ठिकाणी सध्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचं काम सुरू आहे. मुंबईसारख्या वाढणाऱ्या मेट्रो सिटीमध्ये बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढणं हे स्वाभाविकच आहे. नवीन इमारतीसाठी डोंगरावरील माती खोदण्याचं काम सुरू आहे. या कामामुळे बारीक धुळीचे कण हवेत पसरत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. एकूण वायू प्रदूषणातील 72% प्रदूषण हे मुंबईतील धुळीमुळे होतंय, असं 2021 साली प्रदूषण विभागाने जाहीर केलेल्या अहवालात म्हटलं आहे. 2010 मध्ये हे प्रमाण 28% इतकंच होतं. शहरातील हवेचं धुळीचं प्रमाण हे वाढत्या बांधकामामुळे अधिक वाढतं. या बांधकामांमध्ये फक्त इमारतींचा समावेश होतो असं नाही. मुंबईमध्ये अनेक मोठे पायाभूत सुविधांची बांधकामही सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने मुंबई मेट्रो, गोरेगाव, मुलुंड लिंक रोड, अनेक उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामं अशी अनेक कामंही यासाठी कारणीभूत आहेत. नैसर्गिक बदल, वाढते उद्योग आणि वाहनांची वाढती संख्या या कारणामुळे मुंबई आणि परिसरात हवा प्रदूषणाचं प्रमाण वाढलं आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातील प्रदूषणाचे आकडे वाढण्याची कारणंही सेम आहेत. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात मेट्रोचं काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी खोदकामं सुरू आहेत. तसेच मातीचे ढिगारे वाहून नेणाऱ्या ट्रकची संख्याही वाढली आहे. शिवाय पुण्यात आता खासगी केमिकल कंपन्याही वाढल्या आहेत. त्यामुळे त्यातून निघणारा दूषित धूर प्रदूषण वाढण्याचं कारण सांगितलं जातं.
शहरात वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे प्रदूषण वाढण्याची कारणं सांगितली जातात, कारण लोकसंख्या वाढल्यामुळे खाजगी वाहनांची संख्याही वाढली आहे. पुणे शहरातील केवळ 19% नागरिक प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करतात, तर 81% नागरिक हे खाजगी वाहनांचा उपयोग करतात. त्यातही एका वाहनातून एकच प्रवासी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणच्या हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सरकारी नियमानुसार कारखान्यातील धुराच्या चिमण्यांची उंची साधारणपणे 90 ते 120 फूट असणं आवश्यक आहे, परंतु येथील चिमण्यांची उंची फक्त 70 ते 80 फूट किंवा त्याहून कमी उंची असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर कंपनीमध्ये असलेल्या बॉयलरमध्ये कोळसा टाकणे आवश्यक असताना काही डाईंग कंपन्या आर्थिक बचतीसाठी कोळशाऐवजी प्लास्टिक, फायबर, कपड्यांच्या चिंध्या, भंगार जाळतात, ज्यामुळे यांच्या धुराने मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होऊ शकतं. आता या प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी किंवा यातून सुटका कशी मिळू शकते, तर या प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी सफरसारखी संस्थाही वेगवेगळे प्रयोग राबवत आहे. त्यामध्ये सहभागी होणं, तसेच शहरातील महानगरपालिका तसेच प्रशासनाने दिलेले सर्व सूचनांचं पालन करणं, पर्यावरणपूरक असणाऱ्या गोष्टी म्हणजे इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणं, या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. तेव्हा कुठे काही प्रमाणात प्रदूषण कमी होईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.